नमस्कार. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गाच्या अनुषंगानं काही माहितीबद्दल आपण बोलणार आहोत. तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचं तीर्थक्षेत्र असणारं स्थळ या रेल्वेच्या नकाशावर आणण्याच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला आणि 542 कोटी रुपये या प्रकल्पाच्या राज्याचा हिस्सा मंजूर केला आणि या कामाला गती प्राप्त झाली. या सरकारकडून अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये तत्कालीन सरकारने काम मंजुरी न दिल्यामुळं हे काम रखडल्याचा आरोप केला गेला. तरी परंतु सध्या मी मंगरूळ तुळजापूर जो रस्ता आहे आणि मंगरूळचा जो वरती सुतगिरणीच्या खालचा घाट आहे त्या ठिकाणी थांबलो आहे आणि त्या ठिकाणी थांबून जे रेल्वेचा एका उड्डाणपुलाचं काम इथं सुरू आहे त्याचं मी दृश्य तुम्हाला दाखवतो आहे. हा जो मोठा बोगदा तयार होतो आहे या ठिकाणी रेल्वे या खालच्या बाजूनी बोगद्यातून जाणार आहे आणि वरच्या बाजूनी आपली नियमित बस आणि खाजगी 4 चाकी गाड्यांची वाहतूक चालणार आहे. कारण या ठिकाणी क्रॉसिंग होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाचं बांधकाम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खऱ्या अर्थानं तुळजापूरच्या वाहतूक व्यवस्थेचा हा मोठा क्रांतिकारक बदल म्हणता येईल. जिथं तुळजापूरच्या 4ही बाजूनी 4 पदरी आणि 6 पदरी महामार्ग झालेले आहेत आणि वाहतूक खूप सुरळीत आणि विना अपघाताची झालेली आहे. आता रेल्वे मार्ग झाल्यानंतर ह्या वाहतुकीमध्ये आणखीन वाढ होणार आहे. म्हणजे बसने खाजगी गाड्यांनी येणारी भाविक वेगळे आणि रेल्वे गाडीने येणारे भाविक वेगळे. त्याच्यामुळं आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आगामी काळात वाढणार आहे. या सर्व भाविकांना दर्शन देणं, त्यांची सर्व राहण्याची व्यवस्था करणं आणि प्रशासनावर जो ताण पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये ज्या रेल्वे मार्गाची मोठी घोषणा आव्हानं केली होती त्या आपल्याला रेल्वे भविष्यामध्ये आहे. मार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याचं आपण ऐकलेलं आहे. अनेक वेळेला राज्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. अनेक वेळेला रेल्वे तरतूद केल्याचं देखील बबनगावडे, सांगितलं आहे. अंबादास पोपळे, तुळजापूरचे आमदार राणा किशोर जगजितसिंह कुलकर्णी पाटील यांनी त्यांचे सर्व वेळोवेळी सहकारी, या योजनेची त्याचबरोबर आठवण अविनाश करून कोळी, दिलेली आहे. किशोर गंगणे मित्रांनो, हा आणि किशोर मंगरूळ कुलकर्णी घाटामधला हा आणि त्यांचे आहे. सर्व त्या सहकारी ठिकाणाहून अशा 2-3 रेल्वेचा मार्ग जातो प्रकारच्या आहे. रेल्वे काम संघर्ष सुरू आहे समितीने बघा. या काम ठिकाणी केलं उड्डाणपूल आहे आणि हे उड्डाणपूल हा बांधण्याच्या प्रश्न अनुषंगानं केंद्र या राज्य ठिकाणी हे सरकारच्या मोठं चव्हाट्यावर काम आणलं. करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हा डोंगर आमदार पाडणार राणा आहे. या ठिकाणी जगजितसिंह तुम्ही पाटील साहेब पुढे पाहताय यांच्या की देखील या ठिकाणी नेतृत्वाखाली या हा रेल्वे जो मार्गाला पाईप दिसतोय गती प्राप्त झालेली हा आहे. त्याची दिशा त्यांच्याच दाखवणारा आहे. मार्गदर्शनाखाली ज्या किंवा पाठपुराव्यामुळे 542 कोटी रुपयाचा उड्डाणपुलाची ही रेषा निधी आहे, मंजूर सीमारेषा झाला. आहे. राज्य सरकारने आणि त्याला ही जी- मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या या कामाला आता आपण सुरुवात झालेलं पाहतो आहोत. खऱ्या अर्थानं रेल्वेचा मार्ग तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी मंजूर पाहता होणं, आपण या त्याची ठिकाणी कार्यान्वितता होणं आणि लोखंडी प्रत्यक्ष पूल या काम ठिकाणी आपण उभे केलेले डोळ्याने आहेत पाहणं आणि हा काम सुरू झालेलं आहे. अत्यंत आनंदाचा काळ आहे. दिवसामध्ये या या काळामध्ये आपण हे सगळं अनुभवतो आहोत. याचे मूळ काय परिणाम पाण्याचं होतील, देखील काय आपल्याला पाहायला याचे मिळणार फायदे आहे. होतील, काय परंतु तोटे आजच्या होतील घडीला याचा काम हिशोब सुरू आपण झालंय. नंतर करणार आहोत एवढंच. किंवा त्याला आपल्या या नमस्कार. सगळ्या संकटांना आपल्याला सामोरं देखील जावं लागणार आहे. परंतु रेल्वे मार्ग आपल्याकडं नाही. या अगोदरच्या सगळ्या सरकारला आपण आंदोलनं करून इशारा देत होतो, उपोषणं करून मागणी करत होतो. परंतु या सरकारच्या कार्यकाळामध्ये हे सगळं घडून आलं. हे मोदी सरकारचं आणि फडणवीस सरकारचं कडून आपल्याला या जिल्ह्याला मिळालेली पर्वणी म्हणता येईल किंवा आपल्या लोकांच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या असं देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं हा बोगदा होऊन ज्यावेळेस रेल्वे खऱ्या अर्थानं तुळजापूरला येईल त्या पहिल्या गाडीच्या प्रतीक्षेत आता आपण सगळेजण आहोत. आता या रेल्वे मार्गामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जागा मालकांचे काय प्रश्न आहेत, त्यांना समाधानकारक मावेजा मिळालेला आहे की नाही, किंवा जो मिळालेला आहे तो संपूर्ण शेतकऱ्यांना दिला गेला आहे की नाही, या सगळ्या प्रशासकीय आणि लोकांचं समाधान करणाऱ्या बाबी अद्याप पडद्यामागे आहेत, आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. परंतु याची माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आजच्या घडीला एवढं सांगणं आहे की मंगरूळजवळ आणि धाराशिवपासून तुळजापूरपर्यंत हा रेल्वे मार्ग काम सुरू आहे आणि जलद गतीने काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे. नमस्कार.